हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझं किचन मी कसं क्लीन करते, म्हणजे माझं जे मंथली किचन क्लीनिंग जो आहे माझं, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. किचन हे आपल्या घरातील एक अविभाज्य घटक आहे. तर आपल्यासारख्या गृहिणींचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो. त्यामुळे किचन हे नेहमी स्वच्छ व टापटीप ठेवणे खूप गरजेचं असतं. दररोज किचनची साफसफाई करत राहतोच आपण, पण काही वेळा कामाच्या गडबडीमध्ये किचनमधील डीप क्लिनिंग करणं आपल्याकडे राहून जातं. त्यामुळे किचनसारख्या अशा काही जागा असतात जिथे डीप क्लिनिंग करणं गरजेचं असतं. तर हा व्लॉग मी दुपारपासून चालू केला आहे. म्हणजे माझं दुपारी जेवणं झाले. त्याच्यानंतर ही सगळी भांडी आहेत, ती मी घासून घेतलेत अगदी स्वच्छ. सगळ्यात आधी जी भांडी असतात आपली, ती आधी घासून घ्यायची आणि भांडी नीट वाळल्याशिवाय अजिबात कॅबिनेटमध्ये किंवा किचन ट्रॉलीजमध्ये लावायची नाहीत. कारण त्यामुळं ओली जर आपण भांडी लावली, तर त्याच्यामुळं किचनमध्ये कॉकरोच होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं भांडी ही नेहमी आपण सुकवूनच लावायची किचनमध्ये. तर हा एक माझा किचन कॅबिनेट आहे, जो माझा नेहमी म्हणजे नेहमी यूज होतो हा. जिथं आपला सतत हात लागतो. इथं थोड्याशा ज्या नेहमीच्या वापराच्या आहेत, त्या कवबशा, बरण्या, जे काही मला मसाले लागतात, ते सगळं मी इथं ठेवलेलं आहे. शिवाय इथं मुलांचा वगैरे जास्त हात लागत असतो, कारण मुलं दूध पिताना कप वगैरे बाकीचं घेतात आणि काही बरण्या वगैरे घेतात, मसाले घेतात किंवा आपलं फरसाण हे ते काही पण खायला घेतात. त्यांचा हात लागून इथं खूप असं घाण होतं, ज्या बरण्या सतत हात लागून त्यांना चिकट होतात. तर अशा गोष्टी आपण प्रत्येक वेळा जेव्हा त्या बरण्या खाली होतात, त्यावेळेला त्या स्वच्छ करूनच त्या भरायच्या. म्हणजे की नाही आपल्याला क्लिनिंग डीप जेव्हा क्लिनिंग करतो, तेव्हा फक्त आपल्याला बरण्या वगैरे घासायची काही गरज लागत नाही. तर तिथं आपण फक्त असं पुसून ठेवू शकतोय. आपण जर तसंच ठेवत राहिलो, म्हणजे आपण विचार केला आज करू, उद्या करू, तर तसं होत नाही. तर प्रत्येक वेळेला आपण जेव्हा पण बरणी खाली होते, तेव्हा ती स्वच्छ घासायची. त्याच्यामुळे फक्त असं प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला तुम्ही असं फक्त हात फिरून ओल्या कपड्यानं पुसून जरी ठेवला, तरी ते अगदी स्वच्छ दिसतात आणि आपल्याला दिसायला पण छान वाटतात आणि एकदम फ्रेश वाटतं ते बघून. सगळ्यात जास्त क्लिनिंग करायची हिंमत लागते ती जागा म्हणजे किचन. किचनमध्ये जेवढं सामान असतं, तितकं पूर्ण घरामध्ये सुद्धा सामान नसतं, तितकं किचनमध्ये आपलं सामान असतं. तर किचनचे कॅबिनेट ऑर्गनाइज करताना ज्या वरण्या आपल्याला म्हणजे सतत लागतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला सतत लागतात, त्या आपण पुढं ठेवायच्या आणि ज्या कधीतरी अशा यूज होतात, अशा बरण्या आपण मागं ठेवत जायच्या. त्यामुळं काय होतंय, जी बरणी आपल्याला सतत लागते ती आपल्या अगदी समोर दिसते. त्यामुळं आपण ती पटकन घेऊ शकतो आणि मग पाठीमागच्या बरण्यांना पण हात लागत जातो आणि त्या मग घाण होत जातात. तर किचनच्या ह्या साईडला माझा ओव्हन आहे आणि ओव्हनच्या वरती एक कॅबिनेट आहे. तिथे पण माझ्या डाळी किंवा अशा बऱ्याच बरण्या आहेत, ज्या मी ठेवलेल्या आहेत. तर माझ्याकडे जास्त जास्त करून काचेच्या बरण्या आहेत. ह्या काचेच्या बरण्या जे मी तूप मागवते त्याच्याच आहेत. म्हणजे मी ह्या काही वेगळ्या खरेदी केलेल्या नाही आहेत. एवढा पसारा आहे, हे सगळे म्हणजे स्वच्छ आहेत, घाण नाही आहेत, फक्त पुसून ठेवायचे आहेत. बरेचसे कॉक्रोच होतात ना, मग स्वच्छ पुसून ठेवलं नाही. त्यात धूळ पण धूळ नाही आहे तशी, मग स्वच्छ आहे. ती घासून मध्ये मध्ये भरण्या सगळ्याच्या घासून स्वच्छ करून ठेवते. तर कॅबिनेट स्वच्छ करून झाला तर तुम्ही खाली एक अशी शीट घालू शकता किंवा न्यूजपेपर घालू शकता. तर मी नेहमी न्यूजपेपर घालते, कारण माझ्याकडे शीट नाही आहेत. पण शीट घातल्यानं काय होते, ते नेहमी आपल्याला स्वच्छ करायला लागतात. म्हणजे महिन्यातून त्या धुवायला वगैरे लागतात. तर पेपराचं तसं नसते. पेपर आपण टाकले तर ते आपण काढून टाकून दुसरे घालू शकतो. त्यामुळे मी नेहमी थोडेसे जाड असे थोडा सिंगल पेपर नाही घालायचा, थोडा जाड पेपर घालायचा. त्यामुळे बरण्या वगैरे छान अशा राहतात, असे सरकत नाही मग ते खालचं. तर इकडं पण मी तसंच करून घेतलंय बघा. जे जे मला लागणार आहे ते सगळं मी समोर ठेवलंय आणि जे नाही लागणार आहे ते मी मागं ठेवले. आता ओव्हनच्या खाली पण हा एक कॅबिनेट आहे, जिथं मी माझं थोडंसं जे सामान असतं, म्हणजे जे मला लागत नाही, जास्तीचं सामान जे आपण किराणा आणतो आणि जो उरतो तो मी इथं ठेवते. तसेच काही वस्तू अशा असतात ज्या म्हणजे प्लास्टिकच्या, काही आपण जे बाहेरून जेवण वगैरे मागवतो, असे सगळे डबे मी फेकून देत नाही, तर ते एका ठिकाणी असे ठेवून देते. कारण कधी पण आपल्याला प्रवासाला वगैरे नेताना त्या वस्तूंचा आपल्याला उपयोग होतो.
ऐन वेळेला अशा गोष्टी मिळत नाहीत आणि त्यामुळे डबे मी ते फेकत नाही. म्हणजे जे खराब झालेले असतात ते आपण फेकून देऊ शकतोय, पण असं प्रवासाला वगैरे त्या वस्तू नेताना ते बरं पडतंय. इथं खालच्या कॅबिनेटमध्ये पण मी छान पुसून घेतलंय आणि तिथे छान असा न्यूजपेपर घालून घेतलाय. तर ह्या डब्यामध्ये मी पापड ठेवलेत बघा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी बरेचसे पापड केले होते. म्हणजे खूप सारे पापड केले होते. असे कुरडया केल्या होत्या, साबुदाण्याचे पापड, नाचणीचे पापड, असे बऱ्याच प्रकारचे पापड केले होते. त्याच्यामुळे ते एका डब्यामध्ये मी घालून ठेवले. किचनमध्ये जे स्टीलचे डबे असतात, तर आपल्याला कधी-कधी माहीत होत नाही, की कुठल्या डब्यामध्ये काय आहे. तसं तर मला सगळं माहिती असते, त्यामुळे मी काही ह्यांच्यावर स्टिकर लावलेलं नाही. पण तुम्ही असे स्टिकर लावून ठेवू शकता, की कुठल्या डब्यामध्ये काय आहे. म्हणजे कुणीतरी दुसरे जण समजा मुलं असतील कधी किंवा आपले साहेब वगैरे कुणी असतील, तर ते यूज करताना त्यांना माहिती होतं, की कशामध्ये काय आहे. तर हे आहे बघा माझ्याकडे तांदळाचं पीठ. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं पीठ मी दळते. तांदळाचं आहे, बेसन आहे, त्यांच्या नाचणीचं आहे आणि गव्हाचं आहे. असे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं मी पीठ दळून ठेवते. तर सगळ्यात जास्त इथं यूज होतो आपला, कारण आपण भाकरी करताना किंवा चपाती करताना इथं हात लागतो आणि डबे असे घाण होतात. त्यामुळे इथं सतत आपल्याला पुसावं लागतं. तर सोहम आमचा ग्रीन टी बनवतोय त्याच्यासाठी. बाबांना पण पाहिजे बघ, विचार. पाहिजे म्हणे त्यांना पण बनव. तर आम्हा तिघांना पण ग्रीन टी बनवतोय. कशामध्ये बनवते ते सांग ना सुमो. काय म्हणतात त्याला? फ्रेंच प्रेस. हा, तो ह्याच्यामध्ये बनवणार आहे. आपण नॉर्मल भांड्यात पण बनवू शकतोय. कॉफीसाठी वापरला जातोय, पण ह्याच्यात मी इन्फ्यूज करायसाठी पण तुम्ही वापरू शकता. आता आपण जवळपास 2.5 कप बनवतोय. 1 कप जवळपास 200 ml असतोय, म्हणून आपण 2.5 कप साठी जवळपास 500 ml पाणी घेतलोय. तर आपण गरम करून ठेवूया बॉईल करायला. आणि इकडे बघू शकता, इकडे पसारा खूप आहे. हे काय सगळं आवरायचं चाललंय ना माझं. त्याच्यासाठी आपण ग्रीन टी जी घेतली ती आसाम ग्रीन टी घेतले. मग आपण जर जवळपास 2.5 कप बनवणार असेल तर त्यामध्ये 2.5 चमचा घालायची. म्हणजे एक कप साठी 1 चमचा. त्याच्यामध्ये पाणी जरा बॉईल झाल्यावर त्याला 30 सेकंड ठेवायचं. म्हणजे जरासं कूल डाऊन होऊन घालायचं. म्हणजे जी टी असते ती खूप जास्ती एक्स्ट्रॅक्ट होत नाही आणि चांगली लागते. असं घालायचं, थोडस मिक्स असं द्यायचं आणि ह्याला आपण जवळपास 2 ते 3 मिनिटं इन्फ्यूज व्हायला ठेवून देऊया. आता जवळपास 3-4 मिनिटांनी हे झालंय. आता याला आपण फिल्टर करून घेऊया. सर्विंग ट्रे ना आमचा आहे ना. जमलं तर तुम्ही थोडी मदत करायला. जुना एक टेप आहे आमचा, खूप जुना. चालतंय का बघ, मी म्हणते थांबा दाखवूया, काढूया शूट. तर घेऊन दिला गडबडीत एकदा. काय मॉडिफाय करायचं? एक ब्लूटूथचं हे लावून बघायचं चालतंय. जमलं बाबा खरं मी. सोमची ग्रीन टी आहे हो, ही वेगळी ग्रीन टी आहे. चस कुठं असं ग्रीन टीला चस पोरग्यान बनवून दिला बाबा चहा तरी. मी बनवलं तर सांगतच नाही कधी. ह्या ग्रीन टी मध्ये आणि ह्यांनी जो चहा बनवतात त्याच्यात काहीच फरक नसतोय. असाच तो काढावेच असतोय. त्याच्यामुळे मी त्यांना चहा बनवायला लावत नाही. असं तर ग्रीन टी आवडत नाही मला. आणि बरी आहे ना, चांगलं आहे.
वेगळा फ्लेवर आहे करायला, छान आहे. डीमार्टला पण मिळतोय तुलसी वगैरे. असला नाही येतो हा, वेगळा आहे ना असं जरा, म्हणजे तो पॅकेट मधला मिळतो. कमर्शियली जो मिळतो तो ऑलरेडी असतोय ग्रीन टी, त्याला पॅक मध्ये करून ठेवतात. आणि त्याला जेव्हा हवेचं एक्सपोजर लागतंय मग ते ऑक्सिडाइज होऊन जातंय. ही फ्रेश जी आपली चहाची हे पत्ती असते त्याला रोस्ट करायच्या आधी जेव्हा जे असतोय ना ती आहे. म्हणून त्याचा जरा फ्लेवर असा वेगळा आहे. याचा फ्लेवर काय, कारण की ऑक्सिडाइज झालेली नाहीये. त्याचा वास उडून गेला ना. आसाम मध्ये जे टी प्लांटेशन आहेत तिथनं जी पत्ती काढतात त्याला ड्राय करतात ती आहे. चालू आहे. ताजमध्ये वगैरे असंच मिळत असेल ना. ताजमध्ये उगाच महाग असते ते, आपलं काय नसतं. साध्या गाड्यावर त्याचे ताज म्हणजे चांगलं चहा मिळतं. त्यांच्या सर्व्हिस आणि बाकी गोष्टीसाठी घेत असते ते. तामजाम केलेलं असतं सगळं. ॲम्बियन्सचं पैसे असतात. वेटरची सर्व्हिस, एअर कंडिशन, सगळ्या गोष्टी. ते काय सगळीकडे जावं, धंदा आहे त्यांचा. शेवटी 5 स्टार हॉटेल आहे ते. असा पण मिळत नसेल तो. असा अंदाज नका बांधू, असं काय नसतं. असे घ्यायचं कशामध्ये असं. पण हा चहा पिताना चहा सारखा वाटतोय आणि गिळताना कडू लागतोय ना गं. स्वाद आहे ना त्याचा त्याचा. स्वाद येताना असा पिताना वाटतंय आपण चहा पितोय, म्हणजे नॉर्मल चहाच आहे. चहाच आहे रे. तर तो फ्लेवर किती लिफ्टीचा, आणि जेव्हा आपण ते आत हे घेतोय ना तेव्हा टंग आपली बरोबर त्या जागेला बरोबर ती कडू करते. तिथे कडू जिथे टेस्ट आहे ना तिथे येते बरोबर कडू टेस्ट. कडवट लागते. पण असं पिताना असं वाटतंय की ते चहा पितोय आपण, तो फ्लेवर आहे. चांगलं आहे. कुठला फ्लेवर आहे हो? का नॅचरल? नॉर्मल आहे. नॅचरल नॉर्मल त्यात तुलसी, पुदिना काय ओरिजिनल टी. थोडाच यायचं असतं. मी ते कप भेटले तर घेऊन येतो, छोटे छोटे कप. 3 कप होतील पाहिजे म्हणजे ते थोडे बारीक काय बारीक. करायचं चांगलं आहे सगळं. मला आता एवढा कप भरून चहा प्यायला लागतोय तर चहा पिल्यासारखं होतं. तिथे काचेच्या कपात प्यायला परवडतं. है की नाही? छोटे छोटे कप आहेत की आपले, मध्ये असे आहेत. हे वाले दे विचार. तर फील येतोय का काय ते. त्याला कलर दुसरा येत नाही. जरा खाली. तर आता चहा तर घेऊन झालाय. तर या शेवया असतात ह्या खूप लांबट लांबट असतात. तर त्या कधी जर आपल्याला खीर करायची असेल तर प्रत्येक वेळेला अशा मोडून ठेवायला लागतात. त्यामुळे मी आधीच सगळ्या अशा मोडून एका बरणीमध्ये भरून ठेवते. त्यामुळे खीर करताना आपल्याला बरं पडतं. तर हा एक कॅबिनेट किंवा हा ड्रॉवर जो राहिला आहे माझा तो पण मला करायचा आहे. तर ह्या ड्रॉवरमध्ये पण मी मसाले ठेवलेत. बाकी तुम्हाला एकदा दाखवलं होतं मी, सुंठ पावडर, मिरी पावडर किंवा जे जे पण आपले छोटे छोटे मसाले असतात ते सगळे मी इथे ठेवलेत. तसेच हे केशर पण आहे माझ्याकडे बघा, खूप सुंदर केशर आहे हे. आम्ही काश्मीरवरून मागवतो. खूप सुंदर आहे, ह्याचा कलर तर खूपच सुंदर आहे आणि 250 रुपयाला आहे ही एक बॉटल. ते एव्हरेस्टचं मिळतं की केशर, ते अजिबात चांगलं नसते, मला तर अजिबात आवडत नाही ते. तर इथं पण बघा मी सगळ्या बरण्या काढून घेणार आहे आणि सगळ्या पुसून घेणार आहे, कारण या सगळ्या बरण्या माझ्या घासलेल्या असतात. त्यामुळे इथे मी नवीन पेपर आतमध्ये स्वच्छ पुसून घेतलं आणि मग पेपर घालून इथं पण या सगळ्या बरण्या नीट ऑर्गनाईज केल्या. काचेच्या बरण्या असतील तर त्या खूप छान दिसायला पण चांगल्या दिसतात आणि कोणताही पदार्थ काचेच्या बरण्यांमध्ये किंवा मातीच्या अशा बरण्यांमध्ये आपण जर ठेवल्या तर त्याची टेस्ट खूप चांगली राहते, म्हणजे पदार्थ तो खराब होत नाही लवकर. बघा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये एखादं फरसाण किंवा एखादा मसाला असं काही पण ठेवून बघा, चटण्या वगैरे, तर त्या लवकर खराब होतात. आणि काचेच्या बरण्यांमध्ये जर आपण ठेवल्या तर त्या चांगल्या बरेच दिवस फ्रेश राहतात. तर इकडे माझ्या चटण्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मी घरी केलेले लोणची वगैरे ते पण आहे. हा जो माझा ड्रॉवर आहे ह्या ड्रॉवरमध्ये मी अशा गोष्टी ठेवते की ज्या मुलांना पण गरजेच्या असतात कधी कधी, किंवा मुलांना त्या दिसल्या तर ते खाऊ पण शकतात. त्यामुळे मी तसं त्यांना दिसेल, व्हिजिबल असेल असं काही ठेवते, कारण ते जर मग कुठं आपण मागं वगैरे ठेवलं तर ती वस्तू तिथंच राहून जाते आणि मुलं पण खायला बघत नाहीत.
केवढं छान ॲडजस्ट झालं आहे, स्वच्छ पण झालं आणि सगळं व्यवस्थित झालं, एकदम सेट झालं सगळं काही. हे ढकलायचं. किचन कॅबिनेटमध्ये असलेल्या बरण्या ह्या घाण होत नाहीत, पण असे ह्या ओपन जर किचन असेल किंवा ओपनमध्ये असे जर आपण बरण्या ठेवल्या तर सगळं किचनमध्ये असं तेलकटपणा येतो असं बरण्यांच्यावरती. त्यामुळे बाहेर मी जास्तीत जास्त किचन ठेवत नाही अशा बरण्या वगैरे. पण ह्या थोड्या बरण्या आहेत ज्या माझ्या फ्रीजच्या वरती हे असे 2 कप्पे बनवलेले आहेत, तिथं मी ठेवून देते. तर त्याही मी घासून स्वच्छ केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मला लागणारे जे मखाने आहेत किंवा सांडगे बनवले होते मी उन्हाळ्यामध्ये ते ठेवलेत, किंवा इकडं माझं तांब्याचा हंडा वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि हा आहे माझा फ्रीज. तर फ्रीजवरती तुम्ही बघू शकताय मी टोमॅटो ठेवलेत. टोमॅटो मी ओपनमध्येच ठेवते, फ्रीजमध्येच ठेवत नाही. आता साहेब आमच्या इकडे मला मदत करतायत थोडंसं पेपर लावायला, कारण ते जे चिकटपट्टी असते ती मला असं काढायला लावायला अजिबात आवडत नाही आणि ती येत पण नाही. मला असं कात्र लागते मला काढायला, कापायला ते. तर साहेब आमचे ते मदत करायला आहेत मला तिथं. तर देवघर पण आपण नेहमी कसं देव वगैरे स्वच्छ असतातच, पण देवघरात जे इथं वरती असल्यामुळे हात नेहमी पोचत नाही वरती, आणि त्यामुळे मग खालची थोडी साफसफाई होते आणि वरचं देवघर साफ करायचं राहूनच जातं. शिवाय ओपन हे असल्यामुळे त्या किचनमध्ये असल्यामुळे थोडं तेलकट पण होता हा भाग. त्यामुळे नेहमी इथं मी असं हे पेपर लावून चिकटपट्टी लावून त्याला घेते, म्हणजे ते जेव्हा पण घाण होते तेव्हा पण आपण तो पेपर काढून टाकू शकतो. अशामुळे आपलं फर्निचर नेहमी क्लीन आणि चांगलं राहतं, ते खराब होत नाही लवकर. तर देवघर पण मी छान असं पुसून घेतले वरती. तर देव काय पुसले नाहीत मी, कारण देव स्वच्छ केलेलेच होते. फक्त वरचं सगळं साफ करून घेतलं आणि वरती सोहमला आमच्या थोडं मदतीनं सोहमच्या मदतीनं ठेवून दिलं. तर हे होतं माझं किचन क्लिनिंग, म्हणजे कॅबिनेटचं क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन मी कसं करते ते तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझ्या ट्रॉल्याज मी कशा साफ करते किंवा ट्रॉलीज मी कशा ठेवते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.